अहिल्याबाई होळकरांचं त्या ठिकाणी चरित्र वाचलं, परंतु त्या ठिकाणी भिंतीच्या आडून अचानक गाळे उभे केले 7-8 आणि एक दिवस भिंत पाडली. साहेब अमरधाममध्ये अवैध गाळा कमी करणार नाही, म्हणजे अशी अवस्था आहे. दुर्दैव आहे या शहराचं. बदलौकिक त्या ठिकाणी होत आहे. नगर शहर आता मर्डर सिटी म्हणून लोक त्या ठिकाणी पाहायला लागलेत. त्या ठिकाणी नगरला क्राईम सिटी म्हणून पाहायला लागलेत. साहेब मध्ये ही वस्तुस्थिती आहे की हे गल्लीतले गाव गुंडच आहेत. दुर्दैवानं 2 टर्म त्या ठिकाणी शहर जिल्हा काँग्रेसच्या पुढाकारानं आता मेळावा जिल्ह्याचा झाला. जिल्ह्यातले सगळे प्रमुख आमचे होते आणि शहर जिल्हा काँग्रेसनं म्हणजे किरणजी काळे हे आमचे अध्यक्ष, त्यांच्या पुढाकारानं, त्यांच्या कार्यकर्त्या पुढाकारानं झालेला आहे. आणि शहरामध्ये एक वातावरण बदलतं आहे. लोकसभेच्या वेळेसच खूप चांगलं अशा पद्धतीनं प्रतिसाद या दक्षिण नगरमधील लोकांनी दिलेला आहे. आमची अपेक्षा आहे की या विधानसभेमध्ये सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत, लोकांपर्यंत पोहोचतो आहोत. त्याचा एक भाग हा होता. आपण या कार्यक्रमाला बघितलं तर आपल्या भावी मुख्यमंत्री आणि किरण काळेंचं भावी आमदार हा उत्साहाचा भाग असतो कार्यकर्त्यांचा. खरं म्हणजे मी इथेच सांगितलं का असं काही आपण माझा बाबतीत उल्लेख काही करू नका, परंतु आता उत्साहाला काय करायचं, कार्यकर्त्याच्या उत्साहाला तर आम्ही थांबवू शकत नाही. त्यामुळं लिहिलं असेल एवढंच. पुण्यामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात महापूर आल्यासारखं झालं. अनेक ठिकाणी पाण्याच्या अडचणीमुळे लोकांना परिस्थिती अशी आहे की मुंबई पुन्हा तेव्हा पाऊस तर होत असतात, परंतु मान्सून पूर्व तयारी ही केली असती ड्रेनेजची सगळ्या सिस्टीमची. आपल्याकडं स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहे, महानगरपालिका आहेत, स्थानिक स्वराज्य यांच्यावर किती काळापासून प्रशासक आहे. या सरकारनं साध्या निवडणुका सुद्धा घेतल्या नाही, परिणामी अधिकाऱ्यांचं राज्य तिथं राहिलं, लोकप्रतिनिधींचा धाक त्याच्यावर नाहीये आणि ती कामं व्यवस्थित झाली नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेला हे हाल सहन करावे लागतात. याला पूर्णपणे सध्याचं सरकार जबाबदार आहे. आमचे प्रयत्न तर आहेच आहे. आम्ही आग्रह धरणार आहोत, आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत, पूर्ण आग्रह आमचा राहणार आहे आणि प्रत्येकाला हा अधिकार असतो पक्षाला तो जागा मागण्याचा.